मला सांगा, या सगळ्या संस्कारातून तुमचं हे काम उभं राहिलं आज इन्फोसिस फाउंडेशनचं. इन्फोसिस फाउंडेशनचं जे तुम्ही काम करताय ते शिक्षणाच्या क्षेत्रात आहे, बरेच क्षेत्रात आहे, पाण्याच्या क्षेत्रामध्ये आहे, विस्थापित जे आहेत त्यांना तुम्ही मदत करताय. मला सांगा की ह्या कामामागची प्रेरणा काय आहे, का सुरू करावं असं वाटलं तुम्हाला? मी हे लेखन पण लिहिलं ह्याच्यावर. माझी मुलगी 16 वर्षाची होती तेव्हा, आणि ती ब्लाइंड स्कूलमध्ये काम करत होती, वाचन करत होती ब्लाइंड अंध मुलांना. आणि एक दिवस एक मुलगाला घेऊन आली, तिचं ती रायटर पण होती एक्झामिनेशनमध्ये, त्याचं नाव आनंद शर्मा म्हणून होतं. तो म्हटली, हे बघ आनंद शर्मा एवढं हुशार आहे, त्याला दिल्ली सेंट स्टीफन्स कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळेल आणि त्याला कोणतरी स्पॉन्सर करायला पाहिजे. मी घाईमध्ये होते, मी हेड ऑफ द डिपार्टमेंट कम्प्युटर सायन्स होते तेव्हा. परीक्षाचं टाईम, क्वेश्चन पेपर सेट करावं, मी त्याच्या टेन्शनमध्ये होते. मी म्हटले हो तू कर. आणि तेव्हा ती म्हटली माझ्याकडे पैसे कुठं आहे, मी केव्हाही मुलांना असं पैसे हातामध्ये देत नव्हते तेव्हा. आता ते मोठे झाले आहे, आता ते अर्निंग आहे. मुलांना मी काय सांगायचे की तुम्हाला काय पाहिजे लिस्ट आणा, मी तुमच्याबरोबर येते आणि तुम्हाला मी ते विकून देते. तुम्हाला पैसे कसाला पाहिजे, कसा हवा, आणि तुम्हाला पैसे पाहिजे असले तर मला ते हिशोब द्यायला पाहिजे. आता 10 रुपये घेतले, कशाला खर्च केला, हे पैसे वाचवायचं पद्धती नाही. मुलांना हल्ली तरी एवढं आकर्षण बाहेर असतात की ते चुकेल म्हणून, आणि पैशाचं महत्त्व माहीत असेल म्हणून. आणि ती माझ्यावर रागावली आणि ती म्हटली, अम्मा तू एवढं एज्युकेटेड आहे, एवढं जग बघितलेलं आहे, आणि तू ह्या वयात, मला 45 वय होते तेव्हा, तू काय बघत आहे? डू यू वॉन्ट ग्लॅमर, डू यू वॉन्ट नेम, व्हॉट इज युअर एम इन लाईफ म्हटली. आणि ती रुसून गेली. मी माझं क्वेश्चन पेपर मीटिंगला गेले, जाताना विचार केले, हो मला आता 45 वर्ष जीवनाचा, आता मी काय पुढे बघत आहे. मी 25 वर्षापर्यंत मी माझं एज्युकेशनमध्ये मी एक्सेल केले. नंतरच्या 20 वर्षामध्ये मी इन्फोसिस मी जिजले, करेक्ट वर्ड का? बरोबर आहे, जिजले. मी माझ्याबद्दल काही विचार नाही केले, नुसतं नारायण मूर्ती, मुलं आणि इन्फोसिस वर यावं, हेच मला एक मुद्दा होता. आता इन्फोसिस मोठं झालंय, मुलं मोठं झालेलं आहे. आता नारायण मूर्तीला आता तेवढं माझं गरज नाही, बिकॉज त्यांचं परिवार मोठं झालेलं आहे. आता 45 वयात माझा विचार काय आहे, आता मी कोणासाठी माझं जीवन असावं पाहिजे. मी विचार केले, हो आमचे भारतामध्ये बरेच अनफॉर्च्युनेट खाली लोक असतात, पैसेहून किती त्रास असतात, कारण किती नुसतं पैसे नाही, अनेक मदत पाहिजे. आता माझं उरलेलं आयुष्य, आरोग्य मला देव दिले तर मी त्यांच्यासाठी करायला पाहिजे. आणि माझं हेड ऑफ द डिपार्टमेंट पोझिशनला मी राजीनामे देऊ, नुसतं लेक्चरर होऊन मी इन्फोसिस फाउंडेशन सुरू केले. मला सांगा, तुम्ही इन्फोसिस बद्दल बोलताय, नारायण मूर्तींबद्दल बोलताय, इन्फोसिस मोठं झालं त्यासाठी तुम्ही खस्ता खाल्ल्यात, पण अजूनही लोक ते ऋण मान्य करतात. आणि स्वतः नारायण मूर्ती म्हणतात की सुधानी जर हे सगळा त्याग केला नसता आणि तिने जर सुरुवातीला मदत केली नसती तर हे उभं राहिलं नसतं. मला सांगा, पहिल्या एंजल इन्व्हेस्टर म्हणजे जेव्हा नारायण मूर्ती काय करणार हे लोकांना माहीत नव्हतं, त्यांची कल्पना फायदेशीर आहे की नाही हे लोकांना माहीत नव्हतं, तेव्हा तुम्ही त्यांना पहिले 10,000 रुपये दिलेत. आणि मला असं वाटतं ते खूप मोठं आहे. म्हणजे तुम्ही कशा काय त्यांच्या पाठीशी उभे राहिलं, तेव्हा काहीच माहीत नव्हतं काय होणार, कदाचित फेल्युअर झालं असतं, अपयश झालं असतं, त्यांना काहीच जमलं नसतं, तरी सुद्धा तुम्ही त्या माणसाच्या पाठीशी उभे राहिलात. काय दिसलं तुम्हाला त्यांच्यात? मी केव्हाही आदर्शवादी आहे. आता माझा नवरा एक कंपनी काढतो, माझ्याकडे होते नुसतं 10,300 रुपये काहीतरी, माझा नवरा एक कंपनी काढत आहे. हे काय वाईट गोष्ट नाही. आता कंपनी यश मिळेल का न यश मिळेल हे बरेच गोष्टीवर डिपेंडेंट असतात. एक आहे प्रॉडक्ट, दुसरं आहे काय आमचे परिश्रम, तिसरं आहे भगवानची इच्छा. त्याला लक म्हणा, पूर्वजन्मी म्हणा, काही म्हणा, परंतु ते एक फॅक्टर आहे. आता मला केव्हाही वाटतं की पैसे नाही दिले तर ते नाही काढत होते बहुधा. पैशाच्या पेक्षा मी पाठीमागे उभे राहिला, मला ते मोठं वाटतं. पैशाच्या पेक्षा मी मूर्तीला काय म्हटले, तुम्ही काळजी करू नका, आता तुम्हाला 2-3 वर्ष तुम्ही मिळवू नाही शकेल, मी काम करते. मला वाटलं की करत आहे काहीतरी चांगलं काम, बघूया ॲट द मोस्ट काय होईल, फेल झालं की काय होईल, नुकसान 2 वर्षाचे पैसे नाही मिळेल. 2 वर्ष माझा नवरा काम नाही केलं आणि तेवढं पैसे जाईल, परंतु एक काहीतरी करत आहे. मूर्ती म्हटले माझे स्वप्न कंप्लीट होत नाही, तू माझ्या पाठीमागे नाही उभे राहिले तर. आणि खरं म्हटलं तर दाम्पत्याचं डेफिनेशन काय आहे, ईशा एकपदी भव, आय विल बी युअर कंपॅनियन इन सॉरो अँड इन
जॉय. सप्तपदी आम्ही सगळं करतो लग्नामध्ये. खरंच मिनिंग काय आहे त्याचं? आय विल बी मदर ऑफ युअर चिल्ड्रन अंटिल डेथ डिपार्ट्स वी विल नॉट सेपरेट. आणि तुम्ही केव्हा सप्तपदी केले त्याचं मिनिंग तुम्हाला माहीत असायला पाहिजे. मी एक संस्कृत मास्टरची नातू आहे. मी त्याचा अर्थ करून घेतलेले होते. मी म्हटले माझा नवरा तर काहीतरी काढतो ॲडव्हेंचर, लेट मी गिव्ह माय सपोर्ट. तेच केले. केव्हाही माझ्या मनामध्ये इन्फोसिस मोठ्या कंपनी होऊ दे, जास्त पैसे मिळेल, आमचं कार होईल, बंगला होईल, इस्टेट होईल, मी केव्हाही विचार नाही केले. नुसतं नारायण मूर्ती काहीतरी काढत आहे, त्यांना मदत करायचं. आणि पण हे बरोबर आहे, तुम्ही बायको म्हणून मदत केलीत, अर्धांगी म्हणून मदत केलीत, भारतीय संस्कृतीनुसार मदत केलीत, हे सगळं तुमचं बरोबर. तरी सुद्धा नारायण मूर्तींमध्ये तुम्हाला काहीतरी सापडलं होतं. काय आहे ते? ऑनेस्टी त्यांची कमिटमेंट. एक आहे नारायण मूर्ती इज व्हेरी, फ्रॉम द बिगिनिंग आय हॅव सीन ही इज व्हेरी ऑनेस्ट. बट ऑनेस्टी अलोन विल नॉट टेक यू टू सक्सेस. ओके, असं का म्हणता तुम्ही? का म्हणत सांगते तुम्हाला. एक काम 100% सक्सेसफुल व्हायला परिश्रम पाहिजे, नुसतं ऑनेस्टी नाही. मी ऑनेस्ट आहे म्हणून घरी बसले तर होतं काय? परिश्रम करायला पाहिजे. आणि कुठलाही कष्ट उचलायला तुम्हाला टेन्शन घ्यायला म्हणजे प्रामाणिकपणा आणि मेहनत या दोन हो, गोष्टी हो. पाहिजे. नुसतं मेहनतून होत नाही. पण मला सुद्धा ताई इथे एक विचाराचं वाटतं, हल्लीचं जग बघा, ते म्हणतात सक्सेसफुल होण्यासाठी लबाडी करायला पाहिजे, पैसे खायला पाहिजे. तुमचा याच्यावर विश्वास नाही? नाही, विश्वास नाही. का म्हटले तर विचार करा. खरंच तुम्ही एक प्रश्न मुळीच विचार करा. तुम्हाला पैसे कशाला पाहिजे? एक घर घ्यायला पाहिजे, मेडिकलला पाहिजे, मुलांच्या शिक्षणाला पाहिजे, तर प्रवासाला करायला पाहिजे. तुम्ही खरंच ऑनेस्टी आणि हार्डवर्क करून केले तर यू कॅन अर्न दॅट मच मनी. तुम्हाला जास्त पैसे केव्हा पाहिजेत? केव्हा तुम्हाला लालच असताना तेव्हा पाहिजे होतं तुम्हाला. खरं सांगू, एवढं पैसे तुम्ही लोक पाहिजे पाहिजे म्हणतात ना, तेवढं नको पाहिजे. मनातली लालसा आहे ती लालसा. वेन यू आर ग्रीडी, एनी अमाऊंट ऑफ मनी इज नॉट सफिशियंट. बरोबर. बट यू रिक्वायर मनी. असं मी सांगत नाही की नो एकदम मी संत सारखं तुम्हाला पैसेच नको असं म्हणत नाही. आम्ही सगळं लौकिक लोक आहे, आम्ही सगळं संसारी लोक आहे, आम्हाला पैसे पाहिजे. आता मी एकटे असले तर मी संन्यासीसारखं जाऊ शकेल कुठेही. आम्ही असं नसतं, आमचं कुटुंब असतं. कुटुंब असतं म्हटलं तर एक घर पाहिजे, मुलांचं शिक्षण पाहिजे, आमचे ओल्ड एजला पैसे पाहिजे, जरा फिरायला जागायला तेवढं पाहिजे. परंतु लालच असले तर, लोभ नको, लोभ असले तर तुम्हाला कितीही पैसे दिले तर कमी वाटतं. जीवनामध्ये पैसे हे एक महत्वाचं गोष्ट आहे, परंतु ऑल इन ऑल इन लाईफ नाही. ऑल इन लाईफ नाही. पैसे पाहिजे, परंतु त्याच्यापेक्षा मोठं काय पाहिजे की डिटॅचमेंट पाहिजे. पैसे होऊन डिटॅचमेंट पाहिजे. लोकांना कळत नाही, अरे पैसे असले की आराम असतात, असं नसतं ते. डिटॅचमेंट होऊन कोण जगताना तो सक्सेसफुल माणूस आहे. इफ यू हॅव मोर मनी दॅन युअर नीड्स, आयदर तुम्ही दान करायला पाहिजे, नाहीतर त्या पैसे तुम्हाला खाऊन टाकतात व्यसनाहून. आणि लोकांना ते कळत नाही. जास्त पैसे आम्ही in a wrong way if you make it will eat you at the end.